शनी शिंगणापूर अहमदनगर जिल्ह्यातील एक अनोखे तीर्थक्षेत्र, जिथे श्रद्धा आणि चमत्कार हातात हात घालून चालतात. इथे शनिदेवांची काळ्या रंगाची स्वयंभू मूर्ती आहे, जी खुल्या आसमानाखाली विराजमान आहे. इथल्या विशेष गोष्टींपैकी एक म्हणजे गावातील अनेक घरांना दरवाजे नाहीत. भक्तांचा विश्वास आहे की शनिदेव गावाचे रक्षण करतात. शनिदेवांचे तैलाभिषेक केल्याने शनीच्या 7.5 आणि दशांमधून मुक्ती मिळते. पण याच मंदिरात महिलांना मूर्तीच्या जवळ जाण्यास मनाई आहे. या परंपरेचा अर्थ काय, या सगळ्या गोष्टींवर सविस्तर नजर टाकूया. अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे आध्यात्मिक क्षेत्र आहे आणि येथे शनिदेवांचे दर्शन करण्यासाठी संपूर्ण भारतातून नव्हे तर संपूर्ण विश्व जगातून इथे भक्त येतात. शनिवारी शनिदेवांना तेल चढवण्याची प्राचीन परंपरा आहे. विशेष म्हणजे शनी शिंगणापूरच्या कित्येक घराला आजही दरवाजे नाहीत. आपण बघत असणार शनी शिंगणापूरला कित्येक भक्त हे शनिदेवाला तेल अर्पण करीत आहे आणि इथे तेल अर्पण करण्याची परंपरा ही कित्येक वर्षाने कायम आहे. संस्थेकडून इथे विविध पावत्या इथे आखल्या आहेत, जेणेकरून दर्शन करून स्वतः जाऊन शनिदेवावर तेल चढवू शकतो. सिटी न्यूजच्या दर्शकांना आपण शनी शिंगणापूरच्या दर्शनासाठी आज इथे आणलं आहे. शनी शिंगणापूर या मंदिरात शनिदेवांचं पूजन केले जाते. आध्यात्मिक ऊर्जा घेण्यासाठी, नवग्रहाच्या शांतीसाठी शनिदेव मंदिरावर भक्त येतात. श्री शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ती तेलाची विक्री होते. आपण बघत आहे किती मोठा एक विशाल द्वार. विशेष म्हणजे शनी शिंगणापूर येथे डिजिटल डोनेशनचे कक्ष आहेत. अभिषेकची पावती या शनीश्वर देवस्थानामध्ये उपलब्ध आहे आणि दान करण्यासाठी जागोजागी UPI कोडसुद्धा लावलेले आहे. यावर QR कोडवर भक्त आपला दानसुद्धा करू शकतात. शनी भक्तांच्या साठी विविध व्यवस्था शनि महाराज की यहाँ पे शनि महाराज के तेल चढ़ाए हमारा जो संकट सब दूर हो जाता है. इसलिए नवग्रह को भी माना जाता है. यहाँ पे तेल चढ़ा के सारा संकट. आप क्या कहेंगे? मैं शनिदेव जो है उनका पूजन कौन से दिन किया जाता है? शनिवार को किया जाता है. कैसा करते पूजन? तेल चढ़ा के करते हैं. तेल का अभिषेक करके शनि महाराज को अभिषेक करके करते हैं. जाते की शनीची 7.5 लागली असे सर्वजण म्हणत असतात. राहू केतूचा त्रास असतो, तो त्रास दूर होण्यासाठी शनीला तेल वाहिले आणि शनिवारी त्याची पूजा केली तर आपले ग्रह शांत होतात आणि आपल्याला सुख समृद्धी मिळते. अशी शनी महाराजांची कथा आहे. ते शनी महाराज ह्या शनी गावामध्ये आले होते आणि शेतकऱ्याने आणून ते बसवले आणि त्याची पूजा अर्चा करून ते स्थायिक झाले आणि त्यांनी सगळ्यांना शांतता दिली. ही शांतता बघून सर्वांच्या मनात घरोघर आनंद झाला आणि सगळेजण सुखासमाधानाने नांदू लागले. म्हणून शनी महाराजांची दर शनिवारी आपण पूजा केली पाहिजे. शनी शिंगणापूर या ठिकाणी आपण आलेलो आहे. आध्यात्मिक ऊर्जा केंद्र मानल्या जाणाऱ्या शनी शिंगणापूरमध्ये संपूर्ण जगातून इथे शनिदेवांचे भक्त दर्शनासाठी येतात. ज्यांच्या मागे 7.5 लागतात, नवग्रह खराब असतात, ते शनिदेवाला तेल चढवतात अशी आस्था आहे भक्तांची. आस्थेमध्ये आपल्यासोबत एक अकोल्याचे व्यक्ती इथे आलेले आहे. काय तुमचं नाव आणि काय शनिदेवांचं पूजनाचं काय महत्त्व आहे? नाव? माझं नाव आहे सुरेश बुंदेले. आणि इथं शनी शरदछाया नमा शनी शिंगणापूरमध्ये इथं आपल्या ग्रह, आपल्या अंगावर असलेले ग्रह किंवा राहू किती जो बी आपल्यावरून निघून जाईल यासाठी इथं येऊन भावी भक्त तेलाचं अर्पण करतात
आणि आपल्या मनोकामना जी आहे ते मनोकामना सांगून आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. तर आपण बघितलं की शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी तेल चढवलं जाते आणि शनी हा नवग्रहांची शांती करतो असं मानलं जात आहे. आपण नुकताच नऊ ग्रहांचं दर्शन केलेलं आहे. सिटी न्यूज अमरावतीच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रेक्षकांना आमच्या शनिदेवांचं दर्शन आम्ही घडून आणत आहे. शनिदेव सर्वांच्यावरचे संकट आणि सर्वांना खुशालीने ठेवो, सर्वांच्या जीवनामध्ये चांगले क्षण यावे या प्रकारची आम्ही स्वतः कामना करतो. सिटी न्यूजच्या माध्यमातून आपण अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूरचे दर्शन घेत आहे. मी कॅमेरा पर्सन सुशील बुंदेलेसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, शनी शिंगणापूर.